मी सुद्धा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं गेलो. महायुतीबद्दल लोकांच्या मनामध्ये प्रचंड रोष आहे हे मला जाणवलेलं आहे. महाविकास आघाडीवर विश्वास लोक दाखवतायत आणि काही अपेक्षा सुद्धा साहजिकपणे करतायत आणि मला एक खात्री वाटते की महाविकास आघाडी मोठ्या बहुमताने विजयी होईल. 180 पर्यंत जागा महाविकास आघाडीने मिळवल्या तर आश्चर्य मानण्याचं काही कारण नाही. एकंदर या निवडणुकीमध्ये संगमनेर म्हणून सुद्धा काही की रंगभूमी बनवण्याचं ठरवलं होतं, परंतु मतदार आणि लोक माझ्या बरोबर आहेत. एकच आढळलं का प्रशासन जे आहे हे आचारसंहिता सुरू असताना सुद्धा कुणाच्या तरी दबावाखाली काम करतंय हे जाणवत राहील. निवडणूक आयोगाकडे मी या बाबतीतली तक्रार स्पष्टपणे नोंदवलेली आहे. अजून आम्हाला पुढच्या प्रोसेसमध्ये अडचणी निर्माण करतील काहीची काळजी वाटत असते. यावर्षी पाऊस चांगला झाला, धरणं चांगली भरली. असं असताना सुद्धा तळेगाव पट्ट्याची जी रिजनल स्कीम आहे त्या स्कीम मध्ये तिचा रिझर्व्हायर मध्ये पाणी नाही आणि त्यामुळं तळेगाव पट्ट्यातील 20-21 गावांना पाण्याचा पुरवठा पिण्याचा करू शकत नव्हती ही परिस्थिती निर्माण झाली. मी जिल्हाधिकाऱ्यांना या बाबतीतलं अवगत केलं. अवगत करणं ही माहिती लोकप्रतिनिधी म्हणून आचारसंहितेतही जबाबदारी आणि असंही म्हटलं की आपण हे पाणी द्यावं सोडावं, अनेशा पाणी आहे आणि पिण्याचं पाणी पुरवलं जावं. दुर्दैवानं जिल्हाधिकाऱ्यांनी काय मात्र ते मान्य केलं नाही. जनतेचे हाल होऊ नये याची काळजी घेण्याची जबाबदारी प्रशासन म्हणून नक्कीच त्यांची होती, परंतु कोणाकडे तरी पाहत निर्णय करण्याच्या सवयीमुळं आजही ते कोणाच्या तरी आदेशाची वाट पाहतात काय असं वाटून जावं अशी दुर्दैव अवस्था पाहायला मिळाली. तळेगाव पट्ट्यामध्ये नागरिकांच्या पिण्याचे अडचण झाली. तर मला त्या बाबतीत वाईट वाटते हे मी स्पष्टपणे या निमित्तानं सांगतो. एकंदर फिरत असताना राज्यामध्ये